सध्या छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीची चर्चा सुरू झालेली आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट यांची युती होणार का नाही या संदर्भात सुद्धा संभ्रम निर्माण झालेला आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे शहर अध्यक्ष किशोर शितोळे. किशोर सर, काय सांगाल तुम्ही? पहिला प्रश्न तर हा आहे की शिंदे सेना आणि भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर महापालिकेत युती होणार आहे. अगदी मी भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मी सुरुवातीपासून सांगतोय की आम्ही महायुतीमध्ये लढू आणि आता तर आम्हाला स्पष्ट संकेत वरतून आलेले आहेत की आपण युतीच्या चर्चा सुरू करा. आणि काल नागपूरचं अधिवेशन संपलं. आज सगळे आमचे नेते मंत्री आमदार सगळे शहरात आलेले आहेत. आज आम्ही बसून उद्या परवा युतीच्या बैठकीची नियोजन करू आणि युतीचंच लढायचं असं आता जो संकेत आहे त्या अनुषंगाने पुढे जाऊ. भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सेना शिवसेना गट या दोघांची बैठक कधीपर्यंत अपेक्षित आहे आणि बैठकीला कोण कोण उपस्थित असू शकतात? त्यांच्याकडून त्यांनी त्यांची टीम एक निवडणूक समिती जाहीर केली आहे शिंदे सेनेकडून. आमच्याकडून पण माननीय आमदार केनेकर साहेब, माननीय खासदार डॉक्टर भागवतजी कराड साहेब आणि माननीय मंत्री कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे साहेब आणि जिल्हाध्यक्ष म्हणून आम्ही अशी आमची टीम असेल आणि त्या अनुषंगाने आम्ही बसूयात एकत्र. आता सगळ्यात पहिला कळीचा मुद्दा असा होतो की छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये शिवसेनेला मोठा भाऊ मानलं जायचं. भारतीय जनता पार्टी ही त्यांच्या सोबत राहिलेली आहे सुरुवातीपासून. तर यावेळची परिस्थिती काय आहे आणि तुम्ही कशा जागा लढवणार आहात? नाही, 10 वर्षापूर्वी शिवसेना मोठा भाऊ होती हे आम्ही मान्य करतो. पण गेल्या 10 वर्षाच्या काळात आपण जर पाहिलं असेल की भारतीय जनता पार्टीने जे पक्ष संघटन वाढवलेलं आहे, जे तळागाळामध्ये जाऊन संघटनेची बांधणी केलेली आहे, तर ती आता कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा खूप आघाडीवर भारतीय जनता पार्टीचं काम सुरू आहे. सगळीकडे व्यापलेला पक्ष म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे साहजिकच 10 वर्षातलं काम, राबवलेले प्रकल्प, केलेली विकास कामं आणि कार्यकर्त्यांना दिलेली जनतेशी जोडण्याचे वेगवेगळे उपक्रम, यातून खूप पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्याच्यामुळे मोठा भाऊ आणि जास्तीचा वाटा हे भारतीय जनता पार्टीचा असेल हे सगळे मला वाटतं मान्य करतील. यात काही दुमत असण्याचं कारण नाही. म्हणजे थोडक्यात तुम्ही म्हणताय तुम्ही मोठे भाऊ आता आणि जास्त जागा तुम्हाला लढवायच्या. याच कारणामुळे शिंदेगड शिवसेना आणि भाजपमध्ये भविष्यात वादावादी होऊ शकते. मी म्हणालो ना, म्हणजे लॉजिकल आपण जर विचार केला, आपली संघटना पाहिली, म्हणजे आता मधल्या काळामध्ये शिवसेना माननीय शिंदे साहेबांची स्वतंत्र आहे आणि उभाटांची स्वतंत्र आहे. तर 2 भाग झालेले आहेत, कार्यकर्ते त्यांचे विभागलेले आहेत. पण भारतीय जनता पक्ष त्याच्या उलट वाढलेला आहे. अगदी बूथ रचनेपासून आपण काम पाहिलं किंवा मागच्या विधानसभेत, मागच्या लोकसभेत आपण पाहिलं की भारतीय जनता पार्टीच्या तयार असलेल्या नेटवर्कवर सगळ्या निवडणुका झाल्यात. विजय जो आहे तो भारतीय जनता पार्टीच्या सहकार्यामुळे झालेला आहे. त्याच्यामुळे आत्ताची जी महानगरपालिकेतली किंवा प्रभागाची जी रचना आपण पाहतो त्या 4 उमेदवारांचं एकच संघटन हे भारतीय जनता पार्टीकडे आहे. त्याच्यामुळे हे वाद करण्याची काही गरज नाही. ते मान्य केलं पाहिजे. अर्थात बैठकीत बसू त्यावेळेला ज्या काही कुठे भाजप आणि शिवसेनेमध्ये मतांचं विभाजन होऊन तिसरा येणार असेल अशा ठिकाणी सामंजस्याने दोघंही जण आम्ही निर्णय करू. यातला दुसरा एक मुद्दा असा आहे की तुम्ही जसं म्हणताय तुमची ताकद वाढलेली आहे, मात्र शिंदेगड शिवसेनेची ताकद ऑलरेडी दिसते. ती अशी आहे की त्यांचे या जिल्ह्यामध्ये 6 आमदार आहेत आणि त्यांचा एक खासदार आहे. अशी ही त्यांची सगळी ताकद आहे. त्यामुळे ते सुद्धा स्वतःला मोठा भाऊच म्हणतायत. बघा, महायुती म्हणून ज्या वेळेला काम भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते करतात, मग ते जे लोकसभेला माननीय संदीपानजी भुमरे साहेब असतील किंवा पश्चिममध्ये माननीय आपले पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब असतील, मध्यमध्ये आपले आमदार जयस्वाल साहेब असतील, यांचं काम करताना भाजप परिवार हातचं काहीही न ठेवता पूर्णपणे काम करत असतो. आणि त्याचं निकाल आपण पाहिलाय की ही सगळी मंडळी निवडून आलेली आहेत. परंतु ही त्यावेळेसची शिवसेना आणि त्यांची तिकीटं या आधारावर झालेली ती विभागणी होती. पण महानगरपालिका ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि त्यावेळेला जमिनीवर काय आहे, समाजामध्ये काय आहे हे आपल्याला पाहावं लागेल. संघटनेची उतरवण कशी आहे की भारतीय जनता पार्टीकडे कोण कोण कार्यकर्ते खाली बूथपर्यंत आहेत, वार्डापर्यंत, हे सगळं जर आपण पाहिलं तर तुलनेमध्ये भारतीय जनता पार्टीच मोठा भाऊ राहील. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की ते लहान भाऊच आहेत आणि तुम्हीच मोठे भाऊ. आत्ताच्या परिस्थितीत 10 वर्षामध्ये आज तुम्ही सर्वे करून पहा किंवा आज प्रभागाची नावं काढा, तर प्रभागामध्ये 4 दमदार उमेदवार ही भारतीय जनता पार्टीकडे आहेत. काही आहेत की जसं गुलमंडी असेल, वेदांतनगर असेल, भीमनगर असेल,
ब्रिजवाडी असेल, अशा ठिकाणी आम्ही मान्य करू की आमच्याकडे पूर्ण प्रभाग आम्ही लढू शकणार नाही, पण अशा ठिकाणी संवाद करता येईल, तडजोडी करता येतील आणि महायुती म्हणून पुढे जाता येईल. आता एक शेवटचा प्रश्न, तुमची उद्या किंवा परवा बैठक होईल. साधारणपणे आपल्याकडे 115 जागा आहेत महापालिकेच्या नगरसेवकांच्या आणि 28 प्रभाग आहेत. तर तुम्ही 115 पैकी किती जागा लढवणार आहात? तुमची कशी तयारी आहे? म्हणजे आत्ता अगदी भारतीय जनता पार्टी म्हणून पाहिलं तर आम्ही 22 प्रभाग लढवणार होतो आणि म्हणजे 88-90 जागा लढवणार होतो. पण ज्यावेळेस आम्ही अर्ज मागवले आणि 1120 अर्ज आमच्याकडे आले, त्यामध्ये आमच्यासाठी पण आश्चर्य आहे की 28 प्रभागांमध्ये अर्ज आले. म्हणजे मुस्लिम बहुल भागात सुद्धा आमच्याकडे अर्ज आलेत, पण तरी सुद्धा आमची 90 जागांवर लढवण्याची तयारी आहे. तसे उमेदवार आहेत, अगदी त्याचं बूथ रचनेची व्यवस्था सगळी लागलेली आहे. अशी भारतीय जनता पार्टी म्हणून तयारी आहे. पण सगळे आमची टीम, त्यांची टीम समोर म्हणून एक चांगला सुवर्णमध्य साधून पुढे जाण्याचा प्रयत्न आमचा राहील. तर होते भाजपचे शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी स्पष्ट केलेलं आहे की छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आता मोठा भाऊ हा भारतीय जनता पार्टी आहे. त्यामुळे 2 दिवसानंतर ज्यावेळेला भाजप आणि शिंदे गटाच्या बैठका होतील, त्यावेळेला शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी हे नक्की कुणाला मोठा भाऊ ठरवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दत्ता कानवटे, LS मराठी, छत्रपती संभाजीनगर.